विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सिंगल एंट्री सिस्टममधील नेटवर्क मेथडनुसार प्रॉफिट किंवा लॉस कसा कॅल्क्युलेट केला जातो, याचे काही प्रॉब्लेम बघणार आहोत. या प्रकारच्या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला सलग 2 वर्षाचे असेट्सचे आणि लायबिलिटीचे बॅलन्स दिलेले असतात आणि त्या असेट्सच्या आणि लायबिलिटीच्या बॅलन्सचा वापर करून आपणाला स्टेटमेंट ऑफ अफेअर्स तयार करावं लागतं. हे स्टेटमेंट ऑफ अफेअर्स तयार करण्याचा पर्पज हा असतो, की त्या वर्षाच्या शेवटी कॅपिटलचा बॅलन्स किती आहे, हा आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेला नसतो. तो फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला हे स्टेटमेंट ऑफ अफेअर्सचा उपयोग होतो. आणि एक वेळ आपलं स्टेटमेंट ऑफ अफेअर्स तयार झालं, की त्याच्यानंतर आपण काय करतो, की अ, हे ओपनिंग कॅपिटल आणि क्लोजिंग कॅपिटल याच्या सहाय्यानं आपण खाली ज्या पद्धतीचं स्टेटमेंट दिलेलं आहे, एक मिनिटं, हे जे स्टेटमेंट दिलेलं आहे, हे स्टेटमेंट नुसार आपण प्रॉफिट किंवा लॉस हा फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करतो. ओके. तर इथं वरती म्हणलेलं आहे स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2024. आपण 31/3/2024 साठी प्रॉफिट झाला की लॉस झाला तो फाइंड आउट करणार आहोत. मग याच्यासाठी आपल्याला काय लागेल, ऑब्वियस 31/3/2024 म्हणजेच क्लोजिंग कॅपिटलचा बॅलन्स लागेल. त्याचबरोबर वर्षाच्या सुरुवातीला जो काही कॅपिटलचा बॅलन्स होता, ती सुद्धा आपल्याला फिगर याच्यामध्ये आवश्यक असते. आणि मग ह्या दोन्ही फिगर आपण ह्या दोन्ही वेगवेगळ्या तारखेचे स्टेटमेंट ऑफ अफेअर्स तयार करतो आणि हे ओपनिंग कॅपिटलचा बॅलन्स आणि क्लोजिंग कॅपिटलचा बॅलन्स हे दोन्ही फिगर्स आपण फाइंड आउट करतो आणि त्या सहाय्यानं आपण हा प्रॉफिट किंवा लॉस जे काही झालं असेल ते फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करतो. या स्टेटमेंटमध्ये सुरुवातीला आपण कॅपिटल ॲज ऑन 31/3/2024 घेतलेलं आहे. म्हणजेच इथं आपण हे क्लोजिंग कॅपिटल घेतलेलं आहे. क्लोजिंग कॅपिटल घेतलेलं आहे, लक्षात ठेवा. ह्या क्लोजिंग कॅपिटलमध्ये वर्षभरात जे काही ड्रॉइंग झाले असतील, ते ड्रॉइंगची रक्कम आपण ॲड करतो. इथं दोन्ही प्रकारचे ड्रॉइंगची रक्कम आपण ॲड करतो. जर मालकानं व्यवसायातून काही पैसे काढले असतील, तर ते ड्रॉइंगसुद्धा इथं आपण ॲड करतो. मालकानं काही माल वैयक्तिक वापरासाठी घरी घेऊन गेला असेल, तर ते पण ड्रॉइंग आपण इथं ॲड करतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण काय करतो, इथं त्याच्यानंतर आपण वर्षभरामध्ये काही नवीन कॅपिटल मालकाने व्यवसायात आणलं असेल, तर ते आपण इथं लेस करतो. ही सगळी इन्फॉर्मेशन म्हणजे वर्षभरामध्ये किती ड्रॉइंग झालेलं आहे किंवा मालकाने नवीन काही कॅपिटल आणले का नाही, ही सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिली जाते. ओके. ह्या दोन फिगर ॲड आणि लेस केल्यानंतर मग शेवटी आपण जो काही कॅपिटलचा ओपनिंग बॅलन्स आहे, कोणता बॅलन्स? ओपनिंग बॅलन्स आहे. तो ओपनिंग बॅलन्स आपण ॲड करतो आणि याच्यावरून आपल्याला मिळतं एकतर ग्रॉस प्रॉफिट मिळेल किंवा ग्रॉस लॉस मिळेल. आता ग्रॉस प्रॉफिट मिळाला की ग्रॉस लॉस मिळाला झाला, हे कसं ओळखायचं? तर जर ही फिगर जो काही तुम्ही क्लोजिंग कॅपिटल आहे, त्याच्यातून खालील फिगर ॲड लेस केल्यानंतर येणारी फिगर ही जर प्लस असेल तर त्याला आपण प्रॉफिट समजतो आणि जर मायनस दिसत असेल तर त्याला लॉस समजतो. हे लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर मग काही फिगर्स आपल्याला ॲड किंवा लेस करावे लागतात. काही फिगर्स आपल्याला ॲड किंवा लेस करावे लागतात. वर्षभरातले काही खर्च किंवा काही इन्कम ज्याच्यामुळं प्रॉफिट कमी किंवा जास्त होऊ शकतो, तर त्या ॲड करायच्या का लेस करायच्या हे आपल्याला बघावं लागतं. आता हे कसं ठरतं, जर प्रॉफिट आला तर जर प्रॉफिट आला आणि समजा आपल्याला काही गोष्टी अशा आल्या की ज्याच्यामुळे प्रॉफिट कमी होऊ शकतो, तर आपण त्या फिगर्स लेस करतो आणि याच्या उलट जर प्रॉफिट वाढत असेल तर त्या फिगर्स आपण ॲड करतो. याच्या विरुद्ध लॉसच्या बाबतीत विचार करावा लागतो. जर आपण आपला जर ग्रॉस लॉस आला असेल आणि त्या लॉसच्या पुढे आपण काही आयटम असे आले की ज्याच्यामुळे लॉस आणखी वाढू शकतो, तर त्या फिगर्स आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करावे लागतील किंवा लॉस कमी होत असेल तर त्या मायनस कराव्या लागतील. एवढा हा फॉर्मॅट सगळ्यांनी व्यवस्थित आपल्या नोटबुकमध्ये लिहून घ्या. त्याच्यानंतर आपण पुढच्या पेजवरती जो प्रॉब्लेम आहे तो सगळ्यांनी व्हिडिओ पॉज करून वहीमध्ये लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला तो सोडवायला सोपा जाईल. तसेच तुम्ही माझ्याबरोबर देखील हा प्रॉब्लेम सोडवू शकाल.
तर हा प्रॉब्लेम काय आहे आपण बघणार आहोत. इथं जर तुम्ही बघितलं तर सुरुवातीला आपल्याला सांगितलेलं आहे की श्री बोस नावाची व्यक्ती आहे. श्री बोस नावाची व्यक्ती आहे. ओके. श्री बोस had not kept his books on the double entry principles. हा जो बोस आहे हा त्याचं अकाउंटिंग डबल एंट्री सिस्टम नुसार मेंटेन करत नाही. म्हणजेच काय करतो तर तो सिंगल एंट्री सिस्टमचा वापर करतो. अँड आस्क यू टू प्रिपेअर शोईंग हिज प्रॉफिट फॉर द इयर एंडेड 31st March 2024 and a statement of affairs as on 31st March 2023 and 31st March 2024. तर इथं आपल्याला हे 31/3/2024 ला जे वर्ष संपलं त्या वर्षभरामध्ये प्रॉफिट झाला तो किती झाला किंवा लॉस झाला तो किती झाला तो आपल्याला कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे. त्याचं स्टेटमेंट तयार करायला सांगितलेलं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला स्टेटमेंट ऑफ अफेअर्स हे 31/3/2023 आणि 31/3/2024 तयार करायचं आहे. खाली आपल्याला 31/3 इथं जर आपण बघितलं तर आपल्याला 31/3/2024 काही असेट्स आणि लायबिलिटीचे बॅलन्स दिलेले आहेत आणि मग ह्याच्या साह्यानं आपल्याला स्टेटमेंट ऑफ अफेअर्स तयार करावं लागतं. स्टेटमेंट ऑफ अफेअर्स हे सिमिलर टू बॅलन्स शीट असतं, लक्षात ठेवा. त्यामुळे याच्यामध्ये असेट साईडला असेट्स येतील, लायबिलिटी साईडला लायबिलिटी येतील आणि मग त्याच्यामध्ये जे काही स्टेटमेंट ऑफ अफेअर्स आपण तयार करतो ते आपल्याला टॅली होत नाही. असेट साईड जास्त असते, लायबिलिटी साईड कमी असते. मग लायबिलिटी साईडला जो काही डिफरन्स असतो त्याला आपण तो जो डिफरन्स आहे त्याला आपण कॅपिटल बॅलन्स असं म्हणतो. हे लक्षात ठेवा. इथं आपल्याला 31/3/2024 बॅलन्सेस दिलेले आहेत. त्याच्यामध्ये तुमचं काम आहे की हे 31/3/2024 स्टेटमेंट ऑफ अफेअर्स तयार करायचं आणि खाली दिलेले जे काही असेट्स किंवा लायबिलिटी आहेत ते प्रॉपर तुम्हाला कोणती असेट असेल तर असेट साईडला लिहायची, लायबिलिटी असेल तर लायबिलिटी साईडला लिहायची. ओके. आता जर आपण सुरुवातीला बघितलं तर हे बँक ओव्हरड्राफ्ट हे लायबिलिटी आहे. ओके. त्याच्यानंतर स्टॉक इन ट्रेड असेट आहे. त्याच्यानंतर सनरी डेटर्स असेट आहे. फर्निचर असेट आहे. सनरी क्रेडिटर्स लायबिलिटी आहे. टूल्स अँड इम्प्लिमेंट्स असेट्स आहे. आउटस्टँडिंग सॅलरी लायबिलिटी आहे अँड प्रिपेड इन्शुरन्स ही असेट आहे. अशा पद्धतीने तुम्हाला फक्त क्लासिफिकेशन करता आलं पाहिजे आणि त्या फिगर त्याच बाजूला तुम्ही व्यवस्थित लिहिल्या की मग तुमचं स्टेटमेंट ऑफ अफेअर्स हे व्यवस्थित तयार होतं आणि तुमचा स्टेटमेंट ऑफ अफेअर्स जर व्यवस्थित झालं तर मग तुम्हाला त्या वर्षाचा कॅपिटलचा बॅलन्स हा बरोबर कॅल्क्युलेट करता येतो. ओके. तर इथं आपल्याला ह्या 31/3/2024 असेट्सचे आणि लायबिलिटीचे बॅलन्स दिलेले आहेत. त्याच्या खाली आपल्याला काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. इथं जर बघितलं तर ही काय आहे, ही ॲडिशनल इन्फॉर्मेशन आहे. ही ॲडिशनल इन्फॉर्मेशन आपल्याला काय सांगते, ड्युरिंग द इयर ही हॅड विथड्रॉन फ्रॉम बिझनेस ₹3,600. ओके. वर्षभरामध्ये त्यानं ₹3,600 व्यवसायातून काढले. ओके. तर ₹3,600 त्यानं व्यवसायातून घेतले, पण ते सगळे वैयक्तिक कामासाठी न खर्च करता त्या 3,600 पैकी त्यानं ₹2,000 काय केले, स्पेंट ऑन स्पेंट इन पर्चेसिंग 6% डिबेंचर्स. 6% डिबेंचर्स खरेदी केलेले आहेत. हे डिबेंचर खरेदी करण्याचं काम त्यानं केलेलं आहे. हे कधी केलेलं आहे? 1 जानेवारी 2024. ज्यावेळेला आपण प्रॉब्लेम सोडवू त्यावेळेला हे 6% डिबेंचर म्हणजे काय नेमकं आणि इथं तारीख का दिलेली आहे, त्या दोन्हीचे संदर्भ आपल्याला लक्षात येईल. आणि ही जी काही इन्व्हेस्टमेंट त्यानं डिबेंचरमध्ये केलेली आहे ती ॲज अ बिझनेस इन्व्हेस्टमेंट म्हणून केलेली आहे असं आपल्याला प्रॉब्लेममध्ये सांगितलं आहे. त्यामुळे ही सुद्धा गोष्ट आपल्याला प्रॉब्लेम सोडवत असताना लक्षात घ्यावी लागेल. ओके. त्याच्यानंतर पुढे आपल्याला 31/3 एकच मिनिट 31/3/2023 असेट्स आणि लायबिलिटीचे बॅलन्स दिलेले आहेत. ओके. आणि मग हे 31/3/23 असेट्स आणि लायबिलिटीचे बॅलन्स जर बघितले तर त्याच्यामध्ये आपल्याला कॅश ॲट बँक तुम्हाला माहित आहे हे असेट आहे. सनरी डेटर्स हे असेट आहे.
स्टॉक इन ट्रेड्स असेट आहे, फर्निचर असेट आहे, टूल्स अँड इम्प्लिमेंट असेट आहे, सन्ड्री क्रेडिटर्स लायबिलिटी आहे, आउटस्टँडिंग सॅलरी लायबिलिटी आहे, प्रिपेड इन्शुरन्स असेट आहे. एवढी इन्फॉर्मेशन एवढ्या इन्फॉर्मेशनच्या सहाय्यानं आपण 31 मार्च 2023चं स्टेटमेंट ऑफ अफेअर्स तयार करू आणि 31/3/2023चं स्टेटमेंट ऑफ अफेअर्स तयार केल्यानंतर आपल्याला त्या तारखेचा कॅपिटलचा बॅलन्स मिळेल. ओके. त्याच्यानंतर काही ॲडजस्टमेंट सांगितलेले आहेत, ज्याचा विचार फक्त आपल्याला स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस अंडर नेटवर्थ मेथडनुसार जेव्हा आपण स्टेटमेंट तयार करू त्या स्टेटमेंटचा तयार करत असताना करावा लागतो. इथं काय म्हटलेलं आहे की डेप्रिशिएशन किंवा रिझर्व करण्याची गरज नाही. नो डेप्रिशिएशन ऑर रिझर्व इज नेसेसरी एक्सेप्ट एक अपवाद सांगितलेला आहे, दॅट टूल्स अँड इम्प्लिमेंट्स शुड बी रिटर्न डाऊन बाय 20%. म्हणजे टूल्स अँड इम्प्लिमेंटची व्हॅल्यू आहे ती 20% रिटर्न डाऊन करायला सांगितले, म्हणजेच त्याच्यावरती डेप्रिसिएशन चार्ज करायला सांगितले. ओके. तर सगळ्यांनी अगोदर हा प्रॉब्लेम व्यवस्थित वहीमध्ये लिहून घ्या. त्याच्यानंतर मग आपण प्रॉब्लेमला सोडवायला सुरुवात करू. इथं थोडासा व्हिडिओ पॉज करा आणि हा प्रॉब्लेम तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या. ओके. तर आता आपण इथं बघितलं तर हा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी आपण स्टेटमेंट ऑफ अफेअर्स 2 तयार केलेले आहेत. त्याच्यानंतर स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस फॉर द इयर एंडेड 31/3/2024 एक स्टेटमेंट तयार केलेलं आहे. आता इथं एक मिनिट, मी मगाशी सांगितलं की हे बॅलन्स शीट सारखं असतं. एका बाजूला लायबिलिटीज असतात आणि एका बाजूला असेट्स असतात. आता आपल्याला हे स्टेटमेंट ऑफ अफेअर्स तयार करत असताना काळजी काय घ्यायची, तर हे तयार करत असताना कोणत्या तारखेचं आपण स्टेटमेंट ऑफ अफेअर्स तयार करतोय ते लक्षात घ्यायचं आहे आणि जे जे बॅलन्स ज्या तारखेचे दिलेले त्या त्या तारखेच्या स्टेटमेंट ऑफ अफेअर्समध्ये त्याचं पोस्टिंग करायचं आहे, जेणेकरून आपला कोण काही चूक होणार नाही आणि आपलं जे सोल्युशन आहे ते बरोबर येईल. त्यामुळे आपण सुरुवातीला अगोदर 2 स्टेटमेंट ऑफ अफेअर्स तयार करणार आहोत. एक आहे 31/3/2023चं आणि दुसरं आहे 31/3/2024चं. याला दुसऱ्या भाषेमध्ये असं म्हटलं जातं की एका स्टेटमेंट ऑफ अफेअर्सचा वापर करून आपण कॅपिटलचा ओपनिंग बॅलन्स फाइंड आउट करणार आहोत आणि दुसऱ्या स्टेटमेंट ऑफ अफेअर्सचा वापर करून आपण कॅपिटलचा क्लोजिंग बॅलन्स फाइंड आउट करणार आहोत. एक वेळ आपल्याला कॅपिटलचा ओपनिंग बॅलन्स आणि क्लोजिंग बॅलन्स मिळाला की मग आपण जे काही स्टेटमेंट तयार करणार आहोत, ज्या स्टेटमेंटच्या सहाय्याने आपल्याला ॲक्च्युअलमध्ये प्रॉफिट झाला की लॉस झाला तो आपण फाइंड आउट करणार आहोत. ओके. तर सगळ्यांनी आपल्याला ज्या 31/3/2023ला प्रॉब्लेममध्ये जर बघितलं तर तुम्हाला 2 बॅलन्सेस दिलेले आहेत. सुरुवातीला आपल्याला 31/3/2024चे बॅलन्सेस दिलेले आहेत. ओके. 31/3/2024चे बॅलन्स आणि त्याच्यानंतर 31/3/2023चे बॅलन्स दिले. सुरुवातीला आपण 31/3/2023ची जो काही स्टेटमेंट ऑफ अफेअर्स आहे तो तयार करणार आहोत. तर खाली आपल्याला 31 मार्च 2023चे असेट्स अँड लायबिलिटीचे बॅलन्स दिलेले आहेत. ते सगळे बॅलन्सेस आपण इथं या स्टेटमेंट ऑफ अफेअर्सला घेणार आहोत. सुरुवातीला कॅश ॲट बँक 1000 दिलेलं आहे. असेट साईडला आपण घेणार आहोत कॅश ॲट बँक अमाऊंट आहे ₹1000. ओके. त्याच्यानंतर सन्ड्री डेटर्स अमाऊंट आहे 10,400. त्याच्यानंतर आहे स्टॉक इन ट्रेड अमाऊंट दिलेलं आहे 15,000.
त्याच्यानंतर फर्निचर, अमाऊंट दिलेली आहे 7,800. त्याच्यानंतर टूल्स अँड इम्प्लिमेंट्स दिलेले आहेत. टूल्स अँड इम्प्लिमेंट्स त्याचा बॅलन्स दिलेला आहे 2700 रुपये. त्याच्यानंतर आहे सनरी क्रेडिटर्स. सनरी क्रेडिटर्स ही लायबिलिटी आहे, त्यामुळे लायबिलिटी साईडला घेणार आहोत. सनरी क्रेडिटर्स, सनरी क्रेडिटर्स 14,300. त्याच्यानंतर दिलेलं आहे आउटस्टँडिंग सॅलरीज. आउटस्टँडिंग सॅलरीची अमाऊंट आहे 1,500 रुपये. आणि त्याच्यानंतर दिलेलं आहे प्रीपेड इन्शुरन्स. प्रीपेड इन्शुरन्स ही असेट असते. प्रीपेड इन्शुरन्सची अमाऊंट आहे 200 रुपये. ओके, तर 31/3/2023ला जे काही असेट्स आणि लायबिलिटीचे बॅलन्स दिले होते ते सर्व बॅलन्स आपण स्टेटमेंट ऑफ अफेअर्सच्या असेट साईडला आणि लायबिलिटी साईडला घेतलेले आहेत. ओके, आता आपण जाणार आहोत 31/3/2024चे जे काही बॅलन्सेस आहेत ते आपण इथं सगळे या स्टेटमेंट ऑफ अफेअर्समध्ये 31/3/2024च्या स्टेटमेंट ऑफ अफेअर्समध्ये घेणार आहोत. सुरुवातीला दिलेला आहे बँक ओव्हरड्राफ्ट. बँक ओव्हरड्राफ्ट ही लायबिलिटी असते. बँक ओव्हरड्राफ्ट ही लायबिलिटी असते. इथे दिलेलं आहे 4,500. त्याच्यानंतर दिलेलं आहे स्टॉक इन ट्रेड. स्टॉक इन ट्रेड दिलेले आहेत 12,000. स्टॉक इन ट्रेड 12,000. त्याच्यानंतर स्टॉक इन ट्रेड नंतर सनरी डेटर्स. सनरी डेटर्सचा बॅलन्स दिलेला आहे आपल्याला. सनरी डेटर्सचा बॅलन्स दिलेला आहे 9,300. त्याच्यानंतर फर्निचरचा बॅलन्स दिलेला आहे. फर्निचरचा बॅलन्स दिलेला आहे 9,600. त्याच्यानंतर सनरी क्रेडिटर्स ही लायबिलिटी आहे, त्यामुळे लायबिलिटी साईडला आपण घेणार आहोत सनरी क्रेडिटर्स 10,900. त्याच्यानंतर टूल्स अँड इम्प्लिमेंटचा बॅलन्स दिलेला आहे 2,700 रुपये. टूल्स अँड इम्प्लिमेंटचा बॅलन्स दिलेला आहे 2,700 रुपये. तो सुद्धा आपण इथं स्टेटमेंट ऑफ अफेअर्सला घेणार आहोत. त्याच्यानंतर पुढे आउटस्टँडिंग सॅलरी ही लायबिलिटी आहे, लायबिलिटी साईडला आपण घेणार आहोत. त्याचा बॅलन्स दिलेला आहे 1,000 रुपये. आणि त्याच्यानंतर प्रीपेड इन्शुरन्स ही असेट आहे, याचा बॅलन्स दिलेला आहे 1,000 रुपये. ओके, आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या की वर्षभरात काही आणखी नवीन असेट्स किंवा इतर ठिकाणी काही असेटच्या संदर्भात काही इन्फॉर्मेशन असली तर ती सुद्धा आपल्याला लक्षात घ्यावी लागते. या प्रॉब्लेममध्ये जर बघितलं तर आपल्याला 31/3/2024चे असेटचे लायबिलिटीचे बॅलन्स दिल्यानंतर एक ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि त्या ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये असं म्हटलेलं होतं की या बोस नावाच्या व्यक्तीने आपल्या व्यवसायातून 3,600 रुपये काढले आणि त्या 3,600 रुपयाचं काय केलं तर त्या 3,600 पैकी 2,000 रुपयाचे त्याने 6% डिबेंचर्स खरेदी केलेले आहेत आणि ते डिबेंचर्स हे ॲज अ बिझनेस इन्व्हेस्टमेंट म्हणून खरेदी केलेली आहे. त्यामुळं हा जो 1 जानेवारी 2024ला त्यानं जे काही 6% डिबेंचर्स खरेदी केलेले आहेत ते आपल्याला 31/3/2024च्या स्टेटमेंट ऑफ अफेअर्सला दाखवावं लागेल. त्यामुळं 6% डिबेंचर्स हे आपल्याला 2,000 रुपयाचे. आता इथे लक्षात घ्या की त्यानं व्यवसायातून काढले 3,600 रुपये, पण त्यातले 2,000 रुपये हे परत बिझनेसच्या इन्व्हेस्टमेंटसाठी वापरले, म्हणजे त्याचं ॲक्च्युअल ड्रॉइंगची रक्कम ही 1,600 रुपये फक्त येईल, हे लक्षात घ्या. याचा विचार आपल्याला
आपण ज्यावेळेला प्रॉफिट झाला की लॉस झाला याचं स्टेटमेंट तयार करणार आहोत, तिथं आपल्याला याचा विचार करायचा आहे. ओके. आता आपण 2 वर्षाचे आपण स्टेटमेंट ऑफ अफेअर्स तयार केले. एक स्टेटमेंट ऑफ अफेअर्स तयार केला 31/3/2023 चा. दुसरा स्टेटमेंट ऑफ अफेअर्स तयार केला 31/3/2024 चा. आता याच्यावरून आपल्याला 31/3/2023 ला कॅपिटलचा बॅलन्स किती होता आणि 31/3/2024 ला कॅपिटलचा बॅलन्स किती होता हे आपल्याला लक्षात येईल. ओके. आता आपण 31/3/2023 च्या 23 ला असेट साइडची टोटल किती होती ती बघू आपण. ओके. तर 31/3/2023 ला 37,100 एवढी असेट साइडची टोटल होती आणि या साइडची जर टोटल आपण बघितली तर ती टोटल येते 7,900, सॉरी 15,800. तर हा जो काही डिफरन्स आहे हा 37,000 जी काय असेटची टोटल आहे ती असेटची टोटल आपण लायबिलिटी साईडच्या टोटलला घेतली आणि मग ह्या टोटलमधून वरती ज्या काही फिगर असतील त्या सगळ्या फिगर्स आपल्याला वजा करायच्या आहेत. ह्या 37,100 मधून हे 14,300 वजा 1,500 एवढे वजा केले आणि आपल्याला जो काही बॅलन्स मिळाला त्याला आपण कॅपिटल असं म्हणणार आहोत. ओके. कॅपिटल हा कॅपिटलचा बॅलन्स आपल्याला इथं जो काही असेटमधून लायबिलिटी वजा केली की आपल्याला कॅपिटलचा बॅलन्स मिळतो. ओके. तर सेम आपल्याला 31/3/2024 ची जे स्टेटमेंट ऑफ अफेअर्स आहे त्याच्यामध्ये कॅपिटलचा बॅलन्स किती आहे तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. त्याच्यासाठी आपण अगोदर असेट साइडची टोटल करणार आहोत. या असेट साइडची टोटल आलेली आहे 36,600. 36,600. ओके. 36,000 आणि याच्यातून मग आपण या 36,600 मधून वरती जेवढ्या फिगर आहेत त्या सगळ्या लेस करणार आहोत. 4,500 वजा केले, त्याच्यानंतर 10,900 वजा केले, त्याच्यानंतर हे 1,000 सुद्धा वजा केले आणि एक मिनिट, आपली एक फिगर कुठेतरी चुकलेली दिसते. प्रीपेड इन्शुरन्सची जी फिगर आपल्याला दिलेली आहे ती 300 रुपये, आपण चुकून इथं 1,000 रुपये घेतलेले आहे. ओके. आता 35,900. ओके. तर आता आपला जो कॅपिटलचा बॅलन्स आला तो कॅपिटलचा बॅलन्स आला 19,500. तर आता काळजीपूर्वक लक्ष द्या की आपण 2 स्टेटमेंट्स ऑफ अफेअर्स तयार केलेले आहेत. त्याच्यामध्ये एक आहे 31/3/2023चं, दुसरं आहे 31/3/2024चं. 31/3/2023चा जो कॅपिटलचा बॅलन्स आहे त्याला आपण ओपनिंग कॅपिटल बॅलन्स म्हणतो आणि 31/3/2024चा जो काही कॅपिटल बॅलन्स आहे त्याला आपण क्लोजिंग कॅपिटल बॅलन्स म्हणतो. ओके. आता याच्यावरून आपल्याला हे स्टेटमेंट ऑफ अफेअर्स तयार करायचं आहे. ओके. इथं आपण सुरुवातीला क्लोजिंग कॅपिटल बॅलन्स घेतो. कोणता कॅपिटल बॅलन्स घेतो? क्लोजिंग कॅपिटल. क्लोजिंग कॅपिटल बॅलन्स किती आहे किंवा 31/3/2024चा कॅपिटल बॅलन्स किती आहे? 19,500. 19,500. याच्यामधून वर्षभरामध्ये त्यानं जे काही ड्रॉइंग्स घेतलेले असतील ते आपल्याला वजा करायचे. प्रॉब्लेममध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की त्यानं 3,600 रुपये व्यवसायातून काढले आहेत, परंतु त्यातल्या 2,000चा वापर परत व्यवसायासाठी केलेला आहे. म्हणजे याचं वर्षभराचं ड्रॉइंग फक्त 1,600 रुपये आहे. तर 19,500 मधून सॉरी 19,500 मधून आपण 1,600 वजा केले तर फिगर येते 17,900. सॉरी ॲड करायचं. सॉरी. तर हे ड्रॉइंगची रक्कम आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायची आहे. अधिक 1,600 रक्कम आली 21,100. याच्यामध्ये आपल्याला वर्षभरामध्ये काही त्याने नवीन कॅपिटल आणलं असेल तर ते वजा करावं लागतं. या प्रॉब्लेममध्ये नवीन कॅपिटल काही दिलेलं नाही.
मग आता आपण शेवटी काय करणार आहोत, की कॅपिटलचा जो काही ओपनिंग बॅलन्स होता, तो ओपनिंग बॅलन्स आपण ह्याच्यातून वजा करणार आहोत. आणि कॅपिटलचा ओपनिंग बॅलन्स हा 21,300 आहे. ओके. आता तुम्ही इथं लक्षात घ्या, की ही जी फिगर आहे 21,100, एक मिनिट तुमच्या लक्षात यावं म्हणून मी त्याच्यावरती ओके 21,100 21,100 ओके. तर ह्या 21,100 मधून आपण 21,300 वजा केले तर आपल्याला फिगर मिळते -200. ओके. ओके. याचा अर्थ जर मायनस फिगर असेल तर तो लॉस आहे. तर इथं आपल्याला जी फिगर मिळाली तो काय आहे, ग्रॉस लॉस आहे. ओके. ग्रॉस लॉस आहे. ओके. आता बघा, याच्यामध्ये आपल्याला दोन गोष्टींचा आता विचार करायचा आहे. एक म्हणजे आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये सांगितल्यानुसार, की आपल्याला टूल्स अँड इम्प्लिमेंटवरती डेप्रिसिएशन चार्ज करायचं आहे. काय करायचं आहे? टूल्स अँड इम्प्लिमेंट्सवरती डेप्रिसिएशन चार्ज करायचा. आता विचार करा, की ऑलरेडी आपण लॉसमध्ये आहोत. आणखी डेप्रिसिएशन जर चार्ज केलं तर लॉस आपला काय होणार आहे? वाढणार आहे. जर लॉस वाढणार असेल तर मग आपण काय करतो? ॲड depreciation on tools and implements. ओके. टूल्स आणि इम्प्लिमेंट्स वरती आपल्याला जे डेप्रिशिएशन चार्ज करायला सांगितलंय ते 20% आहे. आणि जर क्लोजिंग बॅलन्स शीटमध्ये किंवा क्लोजिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्समध्ये बघितलं तर टूल्स आणि इम्प्लिमेंटचा बॅलन्स आहे 2700. या 2700च्या 20% म्हणजे 540. 540. ओके. 540. त्याच्यानंतर आता ते 540 ॲड केले. आता आपल्याला एक हिडन ॲडजस्टमेंट या प्रॉब्लेममध्ये आपल्याला दिलेली आहे. लक्षात घ्या, की हे 6% डिबेंचर्स आपण 1 जानेवारीला खरेदी केले. 1 जानेवारी 2024ला खरेदी केले. आणि मग हे 6% डिबेंचर्स याचा अर्थ आपण ह्या डिबेंचर्समध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आणि या डिबेंचर्सवरती प्रत्येक वर्षाला आपल्याला 6% इंटरेस्ट मिळणार आहे. ओके. आणि जर आपण या इथं आपण विचार केला, की आपण हे डिबेंचर्स खरेदी केलेले आहेत 1 जानेवारी 2024ला आणि आपण स्टेटमेंट तयार करतोय 31/3/2024 पर्यंत. म्हणजे ह्या 3 महिन्याचा जो काही व्याज या डिबेंचर्सवरती मिळालेलं असेल, त्याच्यामुळं प्रॉफिट कमी किंवा जास्त होईल. ते सुद्धा आपल्याला विचारात घ्यावं लागेल. आता इथं लक्षात घ्या, की हे जर व्याज मिळालं, तर हा आपला इन्कम असणार आहे आणि इन्कम झाल्यामुळं आपला लॉस कमी होणार आहे. त्यामुळं त्याच्यातून ती फिगर आपल्याला लेस करावी लागेल. ओके. लेस इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स. ओके. आता तुम्ही म्हणाल हे कसं काढायचं? ओके. आपण डिबेंचर्स किती घेतलेले आहेत? 2,000चे घेतलेले आहेत. त्याला गुणुले जो काही इंटरेस्टचा रेट आपल्याला डिबेंचरच्या नावाच्या अगोदर जे काही पर्सेंटेज दिसतं 6% त्याचा अर्थ प्रत्येक वर्षी या डिबेंचर्सवरती 6% नं व्याज मिळेल असा असतो. त्यामुळं 6% 6% 1 मिनिटं. ओके. त्याच्यानंतर परत आता हे डिबेंचर्स आपण मध्येच घेतलेले आहेत. त्यामुळं किती महिन्याचं व्याज मिळणार हे आपल्याला हे सुद्धा कॅल्क्युलेट करावं लागेल. आपण जर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च ह्या 3चा विचार केला, तर मग आपल्याला याला 3 न गुणावं लागेल. 3 न गुणावं लागेल आणि वर्षामध्ये महिने असतात 12 त्यामुळे 12 न भागावं लागेल. हे सगळं जर कॅल्क्युलेशन केलं तर आपली ओके. आता हे त्याला एक्सेलला वाटतंय का आपण इथं बरोबर चिन्ह दिलेलं आहे. त्यामुळे हा काही फॉर्म्युला आहे. त्यामुळे हे बरोबरचं चिन्ह काढू म्हणजे आपल्याला ते बरोबर दाखवेल. ओके. तर याच्यानुसार इंटरेस्टची फिगर येते ₹30. ओके. आता आपण अगोदर हे कॅल्क्युलेशन करू.
ओके. 200 मध्ये 540 ॲड केले, झाले 740. त्याच्यानंतर आता हे ₹30 आपल्याला काय करायचे? वजा करायचे. तर ते ₹30 वजा केल्यानंतर आपल्याला काय मिळेल? तर आपल्याला सॉरी इथं आपल्याला नेट लॉस फॉर द इयर एंडेड ही फिगर मिळेल. ओके. तर सर्वांनी हा प्रॉब्लेम व्यवस्थित लिहून घ्यावा अगोदर आणि त्याच्यानंतर मी ज्या पद्धतीनं प्रॉब्लेम सोडवलेला आहे त्या पद्धतीने माझ्याबरोबर हा प्रॉब्लेम सोडवण्याचा प्रयत्न करावा. काही डाऊट्स असतील तर ते डाऊट्स तुम्ही जरूर विचारू शकता. ओके.